आयुष्यामध्ये जे मिळवायचे असेल ते वेळेवर मिळवा, कारण आयुष्य संधी कमी देतं आणि दुःख जास्त देतं. अडचणीचे उत्तर या गोष्टीवर अवलंबून असते की तुम्हाला सल्ला देणारा कोण आहे. हे खूप महत्वाचं आहे, कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णाचा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कोणाच्या समोर तुमची सफाई देऊ नका, कारण ज्याचा तुमच्यावर विश्वास आहे त्याला सफाई देण्याची गरज नाही, आणि ज्याला तुमच्यावर विश्वास नाही तो ऐकणार नाही. विचार करू नका की आयुष्य ओझं आहे. नेहमी आनंदी राहा, कारण अडचणी तर रोजच आहेत. आजच्या जमान्याची खरी परिस्थिती ही आहे की तुम्ही ऐकून घेतलं तर अडचणीमधून वाचले, आणि ऐकवलं तर अडचणीमध्ये फसले. आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक संधीचा फायदा घ्या, पण कोणाच्याही गरजेचा फायदा कधीही घेऊ नका. जर आयुष्य संधी देतं तर धोका सुद्धा देतं. वेळेमुळे हरले किंवा जिंकले जात नाही, तर फक्त शिकलं जातं. पेनची ताकद जगातील कोणत्याही ताकदीपेक्षा मोठी आहे. एक वेळ एक चपाती कमी खा, पण मुलांना नक्की शिकवा. वेळ, सन्मान आणि विश्वास या 3 गोष्टी अशा असतात ज्या एकदा हातातून गेल्या तर परत कधीही येत नाहीत. इतके यशस्वी बना की जिथे तुम्ही उभे राहाल तिथे कोणीही बसू राहणार नाही. जोपर्यंत वाईट परिस्थितीशी लढत नाही तोपर्यंत तुम्ही वाईट परिस्थितीतून बाहेर निघणार नाही. जेव्हा मन कमजोर असते त्यावेळी परिस्थिती अडचणी बनते, आणि जेव्हा मन स्थिर असते तेव्हा परिस्थिती आव्हान बनते, आणि जेव्हा मन मजबूत असते त्यावेळी परिस्थिती संधी बनते. जेवढे पाहिजे तेवढे शिका, जेवढ्या पाहिजे तेवढ्या डिग्री मिळवा, पण माणूस शिकतो तेव्हा जेव्हा जग ठोकर मारते. कटू आहे पण सत्य आहे, मृत्यू नक्की आहे. आपण बरोबर काहीही घेऊन जाणार नाही. जो करेल तो भरेल. जिथे गुंतागुंत असेल तिथेच ती सोडवा. तुमच्याजवळ जे आहे त्यामध्ये समाधानी राहा. 2 लोक आयुष्याला नवीन दिशा दाखवून देतात. एक तर जे संधी देतात आणि दुसरे ते धोका देतात. निंदा तर फक्त त्यांची होते जे जिवंत आहेत. मेलेल्या माणसाची तर फक्त स्तुती होते. बुद्धिबळामध्ये वजीर आणि आयुष्यामध्ये स्वाभिमान मारला तर समजून घ्या की आयुष्याचा खेळ संपला. ज्यांना ज्ञान आहे त्यांना घमेंड कसली, आणि ज्यांना घमेंड आहे त्यांना ज्ञान कसले.